आपण आपल्या भक्तीला प्राण करूया. जो परापराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव करीन. प्रार्थना करू. प्रेमळेश्वरा दयाघना, मी तुझ्या अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जय घोष करतो. दयाघना, आजचा हा पवित्र वार तू आमच्या जीवनाला लागू दिलास म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. तू केलेल्या सर्व दयेबद्दल, चांगलपणाबद्दल, उपकाराबद्दल जाणीवपूर्वक तुला हा उपकार यज्ञ समर्पित असताना आमचा यज्ञ तुला मान्य होईल. तो देव काही संधी आम्हा प्रत्येक लेकराला तू देतो की आम्ही तुझं गुणगौरव करावं, तुझं उपकार स्मरण करावं, तुझ्या नतमस्तक व्हावं, तुला साठताना दंडवत घालावं, तुझं गौरव करावं म्हणून आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो. जमेला तुझ्या प्रत्येक लेकरावर तुझा आशीर्वाद असते. आजच्या घरामध्ये जिथे कुठे अशा प्रार्थना उपासना आराधना चालू असतील त्या सर्व तुझ्या भूत सामर्थ्यात तू आशीर्वादाच्या सफल संपन्न कर. आम्ही दुर्बळ मानव आहोत, अशक्त आहोत, गुन्हे आहोत, अज्ञानी आहोत. ईश्वर, आमच्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांची पापांची आम्हाला तुझ्या दयेने कृपेने क्षमा कर. आमच्या अपराधाकडे पाहू नकोस, तर आम्हाला तुझ्या दयेची कृपेची क्षमेची आणि तुझ्या प्रीतिमय स्पर्शाची नितांत गरज आहे. गुरुदेव बाप्पा, सर्वांना तुझा आशीर्वाद असू दे आणि प्रत्येकाला तुझी कृपा दया सर्वदा तू पुरव. ईश्वर, या ठिकाणी जरी आम्ही रिक्त आलेलो आहोत तरी देवापा येणाऱ्या सत्कामध्ये तुझी विशेष कृपा आम्हा प्रत्येक लेकराला तू पुरव. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येक लेकराला होऊ दे ईश्वर, आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे सर्वदा तुझ्या पवित्र नामाचं गौरव घडू दे. कारण त्याकरताच तू आम्हाला निर्मिलेला आहेस, निवडलेला आहेस की आम्ही लेकरांनी सर्वदा तुझं गुण गौरव करावं, तुझी स्तुती आराधना करावी, तुझ्या समोर नतमस्तक होऊन तुझ्याच आश्रयाला लीन नम्र होऊन राहावं. म्हणून प्रभू देवापा पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्व लेकरांचं तू सहाय्य कर. इथून पुढचा वेळ तू आपल्या पवित्र हातामध्ये घे. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमात मागत आहे म्हणताय ईश्वरा. आमेन. परमेश्वराच्या गौरवार्थ आपण गीत गाऊया. आणि वाचता संगीतामधून गीत क्रमांक 423 हे सर्वजण मिळून गाऊया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडे. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मिटाकी चिंता सगळी वजाई बापा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. ते मोह पाश गिटळे अमूल्य ती भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ ही गोड कैसी वर्णवे. करी मला ते प्रेरणा देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी
जयकार ओ गर्जे सफळ ही भक्तीची वेळ भक्तीची वेळ भक्तीची वेळ. यावेळेस आपण उभे असताना ख्रिस्तांचा मातंगीकार म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्ताचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईस पासून जन्माला, ज्याने पंत ऐकला त्याच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तिथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आजच्या मनाकरता जो शास्त्रभाग घेतलेला आहे तो आपण ऐकूया. स्तोत्र संहिता 121 आपण संपूर्ण वाचूया. परमेश्वर तुझा रक्षक आहे, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. देवा करो वाचली ही सर्व वचन आम्हाकरता आशीर्वादाची करो. त्याच्या पवित्र नामाला मान सन्मान आणि गौरव इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेस आपण मदतीच्या प्रार्थनेकडे वळूया आणि मदतीच्या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या विनंत्या परमेश्वराला सादर करूया. प्रार्थना करूया. प्रेमळ ईश्वरा, दयाघना, मी तुझ्या अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. दयाघना, सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या अति पवित्र धोरणामाला देतो. लीन नम्र होऊन प्रभू देवापा तुझ्या पवित्र चरणाशी नतमस्तक होऊन तुलाच आम्ही साष्टांग दंडवत घालतो. कर्णातील विश्वाचा, चराचराचा निर्माण करता, नियंत्रण करता आणि आम्हा मानवांचा देखील निर्माण करता तू आमचा प्रेमळ पिता आहेस. तू सर्वशक्तिमान आहे, तू सार्वभौम राजा आहे. ईश्वर, वरती स्वर्गामध्ये, खाली या भूतलावर तुझ्या शब्दाशिवाय काही चालू शकत नाही. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो की आम्हा मर्त्य मानवांना तुझ्या गौरवाकरता तू निवडलंस, पाचारण केलंस आणि तुझ्या महान दयेचा अनुभव देऊन आध्यात्मिक जीवनामध्ये तू आम्हाला स्थिर स्थावर करतोस. मानव जीवनाच्या ह्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये अनेक अनुभव देऊन प्रभू देवापा तू आमच्याला विश्वासात स्थिर, दृढ आणि बळकट करतोस. म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. या मदतीच्या प्रार्थनेद्वारे तुझ्या पवित्र चरणाशी नतमस्तक होऊन आलेला असताना आमच्या विनंतीच्या शब्दाकडे तुझं लक्ष असावं, आमचा शब्द तुला मान्य व्हावा आणि त्याप्रमाणे गौरव देवापा आमची गरज तू पुरवावी. तुझं देवत्व या भूतलावर तू प्रगट करावंस की ज्या आम्हा मानवाला विशेष तुझ्या महान सामर्थ्याची, तुझ्या वात्सल्याची,
तुझ्या कळवळ्याची प्रत्येकाला गरज आहे ईश्वरा. म्हणून आम्ही तुझ्या पवित्र चरणाशी नतमस्तक होऊन आलेला असताना प्रार्थना करतो दया घना की आमच्या विनंतीच्या शब्दाकडे तुझं लक्ष असू दे. त्याद्वारे आमचं नव्हे तर देव बापा तुझंच आणि तुझंच गौरव करू दे. म्हणून आम्हा सर्व लेकरांचं तू सहाय्य कर. आणि प्रार्थना करतो प्रभू देव बापा या मंडळीला तुझ्या भूत सामर्थ्यात तू चालवतोस, सर्वांना सुखी समाधानी ठेवतोस. सर्व परिस्थितीमध्ये देव बापा तुझं आरोग्य पुरवतोस, संरक्षण देतोस, गरजा पुरवतोस. म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. विशेषपणे आम्ही प्रार्थना करतो जे वयोवृद्ध लोक आहेत ईश्वरा मंडळीचे, प्रभू देव बापा त्यांच्यावर तुझी विशेष कृपा दृष्टी सर्वदा असू दे. या उतारामध्ये जात असताना अनेक प्रकारचा त्रास त्यांच्या मनाला जीवाला होत असतो. अशा वेळेस तुझ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने प्रीतीने त्यांना तू सावरून धर. तुझा वर्दस्त त्यांच्या जीवनात सर्वदा असू दे ईश्वर. आणि त्यांच्या जीवनाचा उपयोग तुझ्या गौरवार्थ पवित्र आत्म्याद्वारे तू करून घ्यावास अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. लागणारं आरोग्य, सामर्थ्य, समाधान, शांती त्यांना सर्वदा तू करू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू देव बापा मंडळीमध्ये जे आजारी आहेत कांबळे आणखींना आम्ही तुझ्या दयेच्या समोर देव बापा या मातेला तुझा पवित्र स्पर्श तू केलेला आहेस. प्रभू देव बापा सर्व प्रयत्न आशीर्वादाचे तू करत आहेस आणि त्यांना लागणारं आरोग्य तू पुरवत आहेस. सर्व औषध उपचार आशीर्वादाचे करत आहेस. म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. कांबळे अंकलला लागणारा आरोग्य तू पुरव अशी तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि प्रार्थना करतो करुणा सिस्टर यांच्याकरता प्रभू देव बापा त्यांचा अपघात झाला आणि अपघातामुळे जो मार त्यांना बसलेला आहे प्रभू देव बापा आम्ही प्रार्थना करतो की ते सर्व औषध उपचार आशीर्वादाचे करावे, त्यांना उत्तम आरोग्य तू पुरवावंस. दवाखान्यामध्ये ते ॲडमिट आहे ईश्वरा, तरी तू त्यांच्या अगदी जवळ आहेस ईश्वरा. प्रभू देव बापा आज या अशा कठीण परिस्थितीमध्ये जात असताना त्यांना देखील मदतीची गरज आहे, आर्थिक मदतीची गरज आहे ईश्वरा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू देव बापा तुझ्या भक्तांना तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर. आणि जे आव्हान त्यांनी केलेलं आहे, जी विनंती त्यांनी मंडळी समोर केलेली आहे ईश्वरा, आम्ही प्रार्थना करतो प्रभू देव बापा की त्याप्रमाणे सर्वांनी हातभार लावून त्यांचं सहाय्य करावं अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. त्यांना आम्ही तुझ्या गौरवशाली हातामध्ये सोपवितो. सर्व डॉक्टरांना लागणारं ज्ञान तू प्रभू दे बापा आणि त्यांना तू उत्तम आरोग्य दे. त्यांच्या सर्व जखमा तू भरून काढ आणि लागणारं उत्तम आरोग्य त्यांना तू पुरव. लागणारं मनोधैर्य त्यांना तू दे अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. तुला कुठलीच गोष्ट अशक्य नाही ईश्वर, कारण सामर्थ्य दयाघना तुझा आहे. म्हणून तुझ्या सामर्थ्याने हाताचा स्पर्श या लेकराला तू कर आणि होणाऱ्या सर्व त्रासापासून त्यांना तू मुक्त कर. त्याचे सर्व रिपोर्ट नीट येऊ दे अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. आणि प्रार्थना करतो गौरदेव बापा संपूर्ण जग ज्या महान संकटाला सामोरं जात आहे, या महामारीच्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, लाखो लोक देव बापा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे उपचार करण्याकरता. प्रभू देव बापा हा आजारावर आजपर्यंत कुठल्याच प्रकारचं प्रतिकार शक्ती असं वर्धक औषध नाही, लस तयार झालेली नाही. तरी आम्ही तुझ्या चरणी ही नम्रतेची प्रार्थना करतो गुरुदेव बापा की लवकरात लवकर चांगल्या प्रकारची लस तयार होऊ दे आणि सर्वांना तू आरोग्य पुरव. आणि प्रार्थना करतो ज्यावर जे लोक संशोधन करत आहेत त्यांना लागणारं ज्ञान पुरव, मन दे ईश्वरा. जे लोक अशा ह्या आजारी लोकांची मनोभावे सेवा करत आहे ईश्वरा, हा मानवतेचा महान धर्म आहे ईश्वरा आणि आदर्श प्रविष्टस्थानी आपल्या आचरणातून जगासमोर मांडलेला आहे की खरा धर्म हा मानवतेचा आहे. तिथं कुठल्याच प्रकारचा भेद राहत नाही. आज अशा आजाऱ्या लोकांची सेवा करणारे अनेक डॉक्टर्स लोक आहेत, नर्सेस लोक आहेत, सेवक वर्ग आहेत, स्टाफ आहे. या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू देव बापा की अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सर्व प्रकारचा संघर्ष करीत असताना, आजाऱ्यांची सेवा करीत असताना त्यांना लागणारं उत्तम ज्ञान, आरोग्य आणि संरक्षण तू पुरव. त्यांच्या कुटुंबाचं तू संरक्षण कर आणि होणाऱ्या सर्व
या आजाराच्या प्रादुर्भावापासून त्यांना तू दूर राख अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. त्याप्रमाणेच आम्ही प्रार्थना करतो या कार्यकर्ता प्रभू देवापा. पोलीस दल देखील अत्यंत सक्रिय आहे. अनेक पोलीस कर्मचारी देखील आजारी आहेत. प्रभू देवापा अनेक आपले कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी देखील पडलेले आहेत. त्यांच्या कुटुंबाचं तू सांत्वन कर. जे लोक ही जबाबदारी वाहत आहे ईश्वरा, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. आणि प्रभू देवापा या आजाराच्या होणाऱ्या प्रादुर्भावापासून त्यांना सर्वदा तू दूर कर. त्यांना चांगली विश्रांती लाभू दे ईश्वरा. प्रभू देवापा त्यांचा तू सर्व वाईटापासून सांभाळ कर अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेळोवेळी प्रभू देवापा जनसंपर्कात आहेत, लोकांना वेळोवेळी सूचना देत आहेत. त्यांच्या सर्व प्रयत्नाला तू यश देत आहेस म्हणून आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो. लोकांनी प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी आणि सर्व दिलेल्या निर्बंधाचं मनोभावे त्यांनी पालन करावं. हा आशीर्वाद प्रत्येकाला तू दे ईश्वरा. त्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान जे आम्हाला वारंवार प्रभू देवापा उत्तम मार्गदर्शन करतात, अशा कठीण अवस्थेत देशाचा भार वाहत असताना, अनेक योजना त्या आखत असताना त्यांच्या सर्व आव्हानांचा स्वीकार करून प्रभू देवापा सर्वांनी सहकार्य करावं असा आशीर्वाद प्रत्येकाला तू दे देवापा. आणि या भारत देशातलं हे संकट तू दूर करावंस, ही महामारी तू दूर करावंस, संपूर्ण जगातले हे संकट तू दूर करावंस. आज संपूर्ण जग देवापा भयामध्ये आहे. आज लोकांनी देखील हा विश्वास टाकलेला आहे की येशू जगाचा उद्धार करू शकतो. होय गौर देवापा, परंतु तुला स्वीकारणं हे महत्वाचं आहे. कारण तू शल्मनाला म्हटलेलं आहे की ज्यावेळेस लोक आपल्या सर्व दुष्ट मार्गापासून मनभावे मजकडे वळतील, दीन होऊन ते माझकडे प्रार्थना करतील, तेव्हा मी त्यांना क्षमा करत, तेव्हा मी या जगातले सर्व त्यांचे क्लेश दूर करत. आज तो नम्र आत्मा प्रत्येकाला तू दे ईश्वरा. तुझ्याशिवाय उद्धाराचा मार्ग या भूतलावर दुसरा कोणी नाही. कारण तूच निर्माण करता आहेस. तू तुझ्या अद्भुत सामर्थ्याने हे विश्व चालवतोस. आणि प्रभू देवापा, तू निर्माण करता आहे म्हणून या निर्मितीशी तुझं नातं आहे. आणि या नात्याद्वारेच प्रभू देवापा तू तुझ्या अनुग्रहाचा वर्षाव या भूतलावर करावा आणि या जगातली सर्व महामारी तू दूर करावीस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. तुझ्या सामर्थ्याने शब्दामध्ये महान प्रचंड सामर्थ्य आहे. तुझ्या पवित्र स्पर्शामध्ये महान सामर्थ्य आहे ईश्वरा. प्रभू देवापा, तो विश्वास आम्हा प्रत्येकाचा तू वाढव आणि पुन्हा आम्ही तुझ्या आशीर्वादाला सर्वदा असावं हाच आशीर्वाद आम्हा लेखांना तू दे ईश्वरा. जीवनामध्ये अनपेक्षित अशा घटना घडतात, प्रसंग घडतात, परंतु अशा सर्व प्रसंगात आम्ही तुझ्याकडे पाहावं हाच आत्मा आम्हा प्रत्येक लेकराला तू दे ईश्वरा. म्हणून प्रवेशस्थानी पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीतला उभारलेला आहेस. मंडळीचा जन्म पेंटिकॉस्टच्या दिवशी झालेला आहे. मंडळीने इतरांकरता सर्वांचं ओझं घेऊन प्रार्थनेशील व्हावं, प्रत्येकावर ती जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून मंडळीची स्थापना तू केलेली आहे. म्हणून प्रभू देवापा, आम्ही प्रार्थना करतो की मंडळीचं देखील मोठं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे की आमच्या जीवनातून जो प्रकाश ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे, जो उद्धार त्याने आमचा केलेला आहे, जी क्षमा त्याने आमच्या सर्व अपराधांची क्षमा करून आमचे सर्व रोग दूर केलेले आहेत, आमचा उद्धार करून आम्हाला नवी उत्पत्ती केलेली आहे, त्या ख्रिस्ताचा प्रकाश आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे परावर्तित व्हावा. म्हणून प्रभू देवापा, आम्ही प्रत्येक विश्वासाच्या लेकरांनी प्रत्येकासाठी प्रार्थना करणं फार महत्वाचं आहे. मंडळीचं हे कर्तव्य आहे ती आमची साक्ष असावी की देवाने आम्हाला कशा रीतीने स्पर्श केलेला आहे आणि ती आमच्यापर्यंत न ठेवता आम्ही त्याद्वारे इतरांना देखील प्रगट करावे. हे देखील मंडळीचं आद्य कर्तव्य आहे की ख्रिस्ताचं शिवर्तमान सुवार्ता मंडळीतून परावर्तित व्हावं. ही जबाबदारी प्रत्येक मंडळीवर सोपवलेली आहे. तोपर्यंत तुझं येणं या भूतलावर येत नाही. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जोपर्यंत शिवर्तमान गाजवलं जात नाही तोपर्यंत तुझं येणं येत नाही, होत नाही ईश्वरा. म्हणून आम्हा प्रत्येकावर ही जबाबदारी आहे. जो अनुभव तुझ्या महान कृपेचा, दयेचा आम्हाला तू दिलेला आहे, त्या अनुभवाचे आम्ही साक्षीदार व्हावे. जे आज जग अंधकारात सापडत आहेत, दुःखात आहेत,
क्लेशात आहेत, वेदनेत आहेत, अशा लोकांना आम्ही ख्रिस्ताचा प्रकाश देणं गरजेचं आहे. हे सर्व कार्य पवित्र आत्मा करणार आहे. म्हणून आमचं मुख आम्ही उघडणं गरजेचं आहे. आम्ही जरी चालपरत बोलत असलो तरी पवित्र आत्मा आमचा कैवारी आहे, तो आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि परमेश्वर देखील म्हणतो की तू आपलं मुख उघड म्हणजे मी ते भरीन. ते धैर्य धीर आम्हा प्रत्येकाला तू दे ईश्वर, कारण अनेकांचा नाश होत आहे. आणि म्हणून प्रभुदेव बापा, आम्ही देखील सतर्क व्हावं आणि तुझ्या प्रार्थनेत वचनात आम्ही वाढावं. ते आमच्यापर्यंत जे दिव्य आशीर्वाद आत्मिक आणि भौतिक तू आम्हाला दिलेले आहेत ते आमच्यापर्यंत न ठेवता त्याचे आम्ही वाटेकरी व्हावे. इतरांना तो जीवनाचा आनंद प्रकाश उद्धाराचा मार्ग आमच्या जीवनातून दिसावा. म्हणून आम्हा सर्व लेकरांचं तू सहाय्य कर. अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. आम्ही दुर्बळ मानव आहोत, अशक्त आहोत, दीन आहोत, पामर आहोत, अज्ञानी आहोत ईश्वर. आमच्या अशक्तपणामुळे, आमच्या दुर्बलतेमुळे, आमच्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांची पापांची आम्हाला तुझ्या दयेने कृपेने तू क्षमा कर. आमच्या अपराधाकडे पाहू नको, तर आम्हाला तुझ्या दयेची कृपेची क्षमेची आणि तुझ्या प्रीतिमय स्पर्शाची नितांत गरज आहे. प्रार्थना ऐकली म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. येणार वचन आम्हा करता आशीर्वादाची कर. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेमाबाद मागत आहे म्हणता ईश्वरा. आमेन. पुन्हा एक वर आपण परमेश्वराच्या गौरवार्थ गीत गाऊया आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 150 हे गाऊया. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. अग्नितुल्य रसना जरी आता नये आमावरी, तथापि तू चित्ती भरी आत्मा पुरता देवा. आत्मा पुरता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. त्याच भरुनिया मनी वारी अधे सारी जनी ख्रिस्ता जगवनी देई सौख्यता देवा. देई सौख्यता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. ख्रिस्त सत्य जाणावया तेवी तुझी प्रीती दया. वचना तुझ्या समजावया आत्मा देयता देवा. आत्मा देयता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. त्याच्या सहवासे अति आशा खरी मना
निर्मल आत्मा होते देवा ख्रिस्ता करिता. त्यावेळेस आपण वचनाकडे वळूया आणि आजच्या म्हणण्याकरता जो शास्त्रभाग घेतलेला आहे स्तोत्रसंहिता 121 यावर आपण मनन करूया, प्रार्थना करूया. प्रेमळेश्वरा दयाघना आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. जीवनदैवाच्या आमच्या जीवनाशी तू बोलतोस, आम्हाला सतर्क सावध आणि जागृत करतोस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या वचनातून तू आम्हाला मार्गदर्शन करतोस, परिस्थितीमध्ये लागणारं धीर धैर्य पुरवतोस, आमचं संरक्षण करतोस, आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ही वचनं आमच्या दैनंदिन जीवनाकरता आणि आमच्या आध्यात्मिक जीवनाकरता सर्वदा मार्गदर्शनाचे होते. वचन सांगण्यास समजण्यास तुझा आत्मा आम्हाला होते. ताणारा उद्धार प्रवेश ज्याच्या गोड आणि प्रेरणावात मागतो म्हणता ईश्वरा. आमेन. जर आम्ही या स्तोत्राकडे पाहिलं, आरोहण स्तोत्र आहे की ज्यावेळेस इस्रायल लोक, जे भक्तिमान लोक होते, ते यरूशलेमची यात्रा करत असत आणि जथ्थे जथ्थेतून आणि ताड्या ताड्यातून ते लोक प्रवास करीत असत. त्यांचा मार्ग अत्यंत धोक्याचा होता, कारण तो मार्ग टेकड्या, डोंगर, पर्वत, दऱ्या यांचा होता. चढण होते, उतरण होते, हिंस्त्र शापद होते. त्याप्रमाणेच ऊन, तहान, भूक, थंडी, आजार, अपघात आणि विशेष करून लुटारूंचे हल्ले हे नेहमीच असत. आणि हा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून हे लोक परमेश्वराला हे स्तोत्र गात असत, परमेश्वराचं स्तवन करीत असत. आणि ज्या ज्या ठिकाणी मुक्काम पडत त्या त्या ठिकाणी पहारेकरी नेमत की त्या सर्वांनी त्यांना सावध करावं. या अनुभवावर या स्तोत्रकर्त्याने हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि या स्तोत्राचा प्रमुख जो विषय आहे तो विषय म्हणजे देव रक्षण करतो. यरूशलेमेकडे जाणाऱ्या, वाटचाल करणाऱ्या सर्व लोकांचं देवाने रक्षण केलं आणि आजही जीवनयात्रा चालणाऱ्या त्यांच्या मुलांचं तो रक्षण करतो. रक्षण करणं, सुरक्षित करणं हाच खरा अर्थ आहे. म्हणून आम्ही काही या वचनातून काही गोष्टी पाहूया की देव आमचं सहाय्य करतो. पहिले 2 वचन वाचले. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आपणाला देवाकडून सहाय्य येते म्हणून आम्ही प्रत्येक लेकराने त्याजवळच अवलंबून राहणं गरजेचं आहे. कारण स्तोत्रकर्त्याने हे स्पष्ट केलेलं आहे. तो पहिल्या वचना म्हणत आहे, प्रश्न करत आहे की मला सहाय्य कुठून येईल. आणि दुसऱ्या वचनामध्ये त्याचं उत्तर तो देत आहे की आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. त्याची 2 कारण आहेत की तो निर्माण करता आहे आणि या नात्याने तो निर्मितीवर त्याचं लक्ष आहे. त्याने निर्माण केलेल्या सर्वांवर त्याचं नियंत्रण आहे, त्याला अधिकार आहे. कारण सामर्थ्य त्याचंच आहे आणि तोच आमचं रक्षण करण्यास सर्वदा समर्थ देखील आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की तो निर्माण करता आहे. पहिली गोष्ट हे आमचं त्याचं नातं संबंध आहे आणि दुसरी गोष्ट त्या अनुषंगाने तो आमचं रक्षण करतो, कारण सर्व काही त्याच्या अधिकारामध्ये आहे. सर्व या भूतलावरची सूत्र त्याच्या हातामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट तो करार पाळणारा देव आहे, त्याचं कराराचं नातं आहे. म्हणूनच तो रक्षण करण्यास नेहमी पुढे असतो आणि कृपेने तो आम्हा सर्वांचं रक्षण करतो.
यामध्ये आमच्या पात्रतेचा, गुणवत्तेचा, लायकीचा काहीच संबंध नसतो. तेव्हा तो म्हणतो की परमेश्वरापासूनच मला सहाय्य येते आणि देवापासून जे सहाय्य येते ते पूर्ण समाधान करणार असतं. आणि यामध्ये काहीच नवल देखील नाहीये. 3, 4 आणि 5 वचन जर आम्ही पाहिले की तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. या वचनातून आम्हाला हेच निदर्शनास येतं की तो अत्यंत काळजीने आमचं रक्षण करतो. तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, दुसऱ्या भागामध्ये, की तुझ्या रक्षकाला. या शब्दाकडेच हे शब्द आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. म्हणजे तो आपल्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवतो, तो ताबडतोब आणि वैयक्तिकरित्या त्यांचं रक्षण करतो. तो लांब राहून, दूर अंतरावरून आमचं रक्षण करत नाही. ज्यावेळेस एखादा प्रसंग घडतो, आम्हाला पोलिसांना फोन करून बोलावं लागतं, तसं देवाला बोलवावे. आणि मग बोलवलं तर तो आमच्यासाठी काही आपलं सैन्य पाठवेल असं मुळीच नाही. कारण तो सदोदित आमच्या अगदी समीप आहे, जवळ आहे आणि त्याचे नेत्र आमच्याकडे लागले आहे, म्हणून तो सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून तुझ्या रक्षकाला, तो आमचं रक्षण करत आहे, त्याचं लक्ष आमच्याकडे सदैव आहे. तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो आम्हाला घसरू देणार नाही. हा जो कनान देश, त्याचा प्रदेश जो आहे तो टेकड्यांचा आहे, डोंगरांचा आहे, पर्वतांचा आहे आणि त्यामध्ये घसरण्याचा धोका आहे आणि कोणाचाही पाय सहज घसरतो. ज्यावेळेस मानवी जीवन जगत असताना देवाच्या गोष्टीवरची आमची घट्ट पकड ढिली होते, आम्ही डळमळतो, लटपटतो, गोंधळून जातो, अशा वेळी तो आपला हात पुढे करून आम्हाला सावरत स्थिर करतो. स्तोत्र 73 आणि 18 वचन जर आम्ही पाहिलं तर स्तोत्रकर्त्याला तो प्रश्न पडलेला होता की दुर्जन लोकांची भरभराट कशी आहे. मी तर देवाचं भय धरतो, प्रार्थना करतो, सर्व काही निर्बंध पाळतो, विधी पाळतो, आज्ञापालन करतो, तरी त्याच्या जीवनात ती कमतरता होती. परंतु दुर्जनांची भरभराट कशा रीतीने होती हे ज्यावेळेस त्याच्या निदर्शनास आलं, त्यावेळेस देवाने त्याला 18व्या वचनामध्ये उत्तर दिलेलं आहे की तेथे दुर्जनांना निसरड्या जागेवर उभे केलेले आहे असे आपण पाहतो. परंतु देव, कारण नदीमध्ये, पाण्यामध्ये जे गोटे असतात, गारगोटे असतात, त्यावर शेवाळ चढतं आणि त्यावर खडक जरी असतं, त्यावर शेवाळ जर असतं तर त्यावर पाय ताबडतोब घसरला जातो, मनुष्य पाण्यात जोरात आपटला देखील जातो. परंतु देव आपल्या मुलांचे पाय कधी घसरू देत नाही, तो त्यांना सावरतो. आपणच कळत न कळत आपल्या स्वइच्छेने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, निसरड्या अशा वाटाने भटकत जातो. याला कारण आपणच असतो, कारण आमचे निर्णय चुकीचे असतात, आमची कृत्ये चुकीची असतात. यामुळे जीवनामध्ये असं घडू शकतं. तरी देखील हा देव आम्हाला पुढे हात करून सावरण्यास तयार असतो, तो आम्हाला घसरू पडू देत नाही. ज्याप्रमाणे अंधाराची भीती वाटणारे लहान मूल सर्व काही विसरून डोळे मिटून असहाय्यपणे झोपेच्या स्वाधीन होत नाही, डोळे मिटले की अंधार होतो आणि त्याचीच त्याला भीती वाटते. आणि ही भीती, काही लोकांच्या मनातील ही भीती चांगले मोठे प्रौढ झाले तरी जात नाही. म्हणून आपल्या समस्या, काळज्या, चिंता, भय, भीती बाजू ठेवून झोपेच्या अधीन होण्यास ते अजिबात तयार नसतात. म्हणून आम्ही लेकराने आमच्या स्वतःच्या चिंता, काळज्या, समस्या सर्व काही देवाच्या हाती सोपून दिले तर आम्हाला रात्री शांतपणे विसावा घेता येतो. देव आमच्या वतीने कार्य करेल.
आणि उद्याची जी जबाबदारी ती पेलण्यास आम्हाला शक्ती देखील देईल. म्हणून देवावर विसरून राहणं गरजेचं आहे. आमच्या सर्व गरजा त्यासमोर आम्ही मनभावे मांडणं गरजेचं आहे. 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. तो आम्हाला सावली आहे कारण देव सर्वांच्या पलीकडचा आहे. तो सर्वव्यापी आहे, सार्वभौम राजा तो आहे आणि तो अत्यंत वैभव संपन्न आहे. म्हणून तो अगदी आमच्या जवळ आहे, समीप आहे. पवित्र शास्त्रामध्ये यावर भर दिलेला आहे. म्हणून यिर्मयामध्ये म्हटलेलं आहे की तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईन, मी तू जवळ असेल. आमच्या उभरण्या पलीकडचा देव हाच आमच्या बाजूला असलेला देव आहे. तो अतिशय थोर आहे, परमपवित्र देव आहे, अति पवित्र आहे. म्हणूनच आम्ही लेकरं त्याला वंदन करतो, त्याची उपासना करतो, विश्वासाने त्याला स्पर्श करतो आणि आमचा हात त्याच्या हाती आम्ही देतो कारण तो आमच्या जवळ आहे. ख्रिस्तामुळे देव आमच्या अधिक जवळ आला आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे तो आमच्या बरोबर आहे. देव आमच्या एवढा समीप आहे, जवळ आहे की त्याची सावली आमच्या बाजूस पडते, आमच्या उजव्या हाताच्या बाजूस पडते आणि म्हणूनच आमचा उष्णतेपासून बचाव होतो, रक्षण होतं. आम्ही निकामी होत नाही, निष्क्रिय होत नाही, आमचा लोळागाळा होत नाही कारण देवाची सावली आमच्या उजव्या बाजूस पडलेली आहे. इतका देव आमच्या समीप आहे आणि अशा रीतीने देव आमची काळजी घेतो. आमची उपयुक्तता कमी करणाऱ्या सर्व गोष्टीपासून तो आम्हाला दूर ठेवतो. यवनकाळ कृषी वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये म्हटले की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही, त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. आमचा विश्वास अशा प्रकारचा असावा की देवाची देखील इच्छा आहे आणि देवाकडे आम्ही हीच प्रार्थना करणं गरजेचं आहे की तो आमचा विश्वास वाढव आणि आमची साक्ष देखील हीच असावी. 6व्या आणि 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. आम्ही दक्ष असतो, जागृत असतो, आम्ही आमचे काम धंदा करण्यात जातो येतो, असा सर्व वेळ म्हणजे दिवसाचा असतो. आम्ही असहाय्य असतो, बंधनात असतो, हातून काही होत नाही असा सर्व वेळ म्हणजे रात्र. आम्ही सबळ सक्षम असतो तेव्हा दुर्बल कमकुवत असतो, तेव्हाही दिवसाच्या व रात्रीच्या संकटापासून भयभीतीपासून देव आमचं रक्षण करतो. सूर्य या शब्दामुळे अतिशय तापदायक आणि बिकट परिस्थितीचा बोध होतो कारण सूर्य ज्या उन्हाळ्यामध्ये आम्ही वाटचाल करतो अतिशय प्रखर उष्णता असते आणि त्या उष्णतेमुळे देखील जीव कासा विसरून जातो. म्हणून सूर्य या शब्दातून अतिशय तापदायक बिकट परिस्थितीचा बोध होतो, तर चंद्र या शब्दाने धोकादायक परिस्थितीचा सूचित होते. परंतु परिस्थिती कसली असली तरी सदा सर्व काळ देव आमचे रक्षण करेलच. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. आमचा काम धंदा करण्यासाठी आम्ही घर सोडतो, सेवा करण्यासाठी बाहेर जातो आणि विसाव घेऊन ताजेतवाने होण्यासाठी पुन्हा परत येतो, असा हा संदर्भ आहे. अशा सर्व प्रसंगात देव आमचे रक्षण करतो. आम्ही बाहेर जातो तेव्हा आपल्या पुढे काय वाढून ठेवलेले आहे हे आम्हाला माहीत नसतं. एका देवभक्तांनी सांगितले की या विश्वास अनेक अशुद्ध आत्मे आहेत आणि हे अशुद्ध आत्मे देवाच्या राज्याला सदैव त्रास देणारे असतात. मग ज्या वेळेस मी माझ्या लेकरांना सांगतो की घर सोडताना प्रार्थना केल्याशिवाय बाहेर पडू नका, कारण आम्ही बाहेर जात असताना, आमचा उद्योग व्यवसाय करीत असताना आमच्या समोर रस्त्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे आम्हाला काही ठाऊक नसतं. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या आश्रयाला जातो, त्याची प्रार्थना करतो, देव त्या सर्व परिस्थितीतले मार्गातले अडचण दूर करून आम्हाला सुरक्षित ठेवतो असतो, आमचं रक्षण करतो.
म्हणून जीवनातल्या सर्वच प्रसंगामध्ये ज्ञात माहीत असलेल्या आणि अज्ञात माहीत नसलेले गोष्टीपासून देव आमचं सर्वदा रक्षण करतो. काळामध्ये आणि काळाच्या पलीकडे सर्व काळ तो आमचं रक्षण करतो. कारण तो म्हणतो की परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. जीवनात आणि मरणात आणि मरणानंतरही देव आमचे रक्षण करतो. मरण हा शब्द अतिशय घाबरून सोडणार आहे. प्रत्येक मनुष्य प्राण्याला मरणाचं भय आहे. मरण हा त्याचा शत्रू आहे, परंतु त्या शत्रूपासून प्रभू ख्रिस्ताने आम्हाला सोडवलेला आहे. मरण हा अतिशय घाबरून सोडणारा अनुभव आहे, पण मरण प्रसंगीही देव आमचे रक्षण करतो. स्तोत्र 23 आणि 4 वचनामध्ये म्हटलेलं आहे की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टात घेणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. बेशुद्धीत जात असताना, भान हरकत असताना कोणी माणूस अगदी असहाय्य हतबल होऊन जातो, पण अशा वेळी देखील देव आमचं रक्षण करतो. सर्व अनिष्टापासून सुरक्षित ठेवतो. 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. देव आमचे रक्षण करतो, आम्हाला सुरक्षित ठेवतो, म्हणजे आमचे जीवन अगदी सुखमय, सर्व चिंता त्रास यापासून मुक्त आहे असे नाही. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार असू. काही वेळा देव आम्हाला दुःख क्लेश व्याधी आजार या प्रसंगातून जाऊ देतो, पण या अशा प्रसंगी तो आमचे अनिष्टापासून दुष्परिणामापासून रक्षण करतो. तो क्लेशांची आणि वेदनांची नावे मोडतो, त्यामुळे आम्हाला चिरकाल दुःख भोगावे लागत नाही. मी तुम्हाला क्लेशापासून सदा सर्वदा दूर ठेवीन असे अभिवचन तो आम्हाला देत नाही, परंतु क्लेश वेदना यातून उद्भवणाऱ्या दुष्ट आणि अनिष्ट गोष्टी यापासून आमचे रक्षण करण्याचे अभिवचन त्याने आम्हाला दिलेले आहे. वेदनांमधून येणारा वैताग, हताशपणा, कटुता, उपहास करण्याची वृत्ती, कुरकुर आणि निराशा यापासून तो आम्हाला दूर ठेवतो. आज जे आजारी लोक असतात ते नेहमी वैतागलेले असतात, ते नेहमी कुरकुर करणारे असतात, ते दोष देतात, परंतु देव अशा सर्व प्रसंगात या सर्व दुष्ट अनिष्ट गोष्टीपासून आमच्या वेदनेत आणि क्लेशात आमचं रक्षण करीत असतो. एका व्यक्तीने प्रश्न केला एका देवभक्ताला की स्तेफन हुतात्मा झाला, तो म्हटला का हो स्तेफन हुतात्मा झाला, लोकांनी दगडमार करून त्याला ठार मारलं, तेव्हा देवाने त्याच्यासाठी काय केलं? प्रश्न गोंधळात टाकणारा आहे आणि खरोखर विचार करणारा देखील आहे. परंतु देवभक्तांनी त्यांना उत्तर दिलं त्या व्यक्तीला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. हे शब्द उच्चारण्यास देवाने स्तेफनाला शक्ती दिली. दगडमार होत असताना देवाने त्याला वाचवले नाही, परंतु द्वेष, मस्तक आणि बदला घेण्यासाठी सूड भावना यापासून देवाने त्याला वाचवले, नाहीतर तो कायमचा क्लेश भोगीत राहिला असता. कारण सूड घेणं हे देवाकडे आहे आणि मानवी मन त्याला कधी तयार होत नाही. जोपर्यंत आम्ही बदला घेत नाही, सूड घेत नाही, तोपर्यंत आम्हाला शांतता लागत नाही. परंतु या देवभक्ताने जे उत्तर दिलेलं आहे की देवाने त्याला वाचविले नाही, पण तो दगडमार करून मृत्यू पावला. देवाने त्याला वाचवले नाही, पण द्वेष, मत्सर आणि बदला घेण्यासाठी सूड भावना यापासून देवाने त्याला वाचवले, नाहीतर तो कायमचा क्लेश भोगीत राहिला असता. आमच्यावर प्रसंग येतात, त्यामुळे देहावर परिणाम झाला तरी देव आमच्या जीवाचे रक्षण करतो. मत्तय कृषी वर्तमान याचा 10वा अध्याय 28 वचन आहे की जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाही, त्यांना भिवू नका. त्याप्रमाणे कृषी वर्तमान याचा 21वा अध्याय 16 आणि 18 वचन वाचते, तर त्या ठिकाणी देखील ख्रिस्ताने सांगितले की तुमच्या एकाही केसाचा नाश होणार नाही. देव इतकी आमची काळजी घेत असतो, देव आमचा सांभाळ करतो, आमचे रक्षण करतो. मग आम्ही काय करावं? आमचा प्रतिसाद कोणता असावा? हा स्तोत्रकर्ता राजा असावा, संदेष्टा असावा,
याजक असावा. त्याने साह्यासाठी टेकड्या, डोंगर आणि पर्वत याकडे पाहिले. मग त्याने प्रश्न विचारला, मला साह्य कुठून येईल? पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला साह्य कुठून येईल? आणि दुसऱ्या वचनात तो उत्तर देतो की मला परमेश्वरापासून साह्य मिळते. त्याने आपली नजर पर्वतांच्याही पलीकडे उंचावर लावली आणि परमेश्वराकडे पाहिलं. या दोन वचनातून त्याने आपला विश्वास आकाश पृथ्वी निर्माण करणाऱ्या देवाकडे ठामपणे व्यक्त केला. साह्य काय पर्वताकडून येणार हे सांगणे नकोस, परंतु अनेक लोक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यास उच्च स्थानाकडे जातात, परंतु आपण आपली दृष्टी निर्माणकर्त्याकडे लावावी. शक्ती सामर्थ्याचं किती उगम प्रभावी साठे उगम असले तरी ते आम्हाला सहाय्य करण्यास पुरे पडणार नाही. कधी कधी आमच्यावर देखील हा परिणाम होतो आणि आम्ही देखील दुसऱ्यांचं पाहून ते अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो. अशाच काही उगमाचा आणि साठ्यांचा शोध करीत असतो, परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पवित्र शास्त्राच्या शिकवणीप्रमाणे हे बरोबर नाही. आपण या सर्व पलीकडे देवाकडे नजर लावावी, देवाकडे नजर लावली पाहिजे. हाच विश्वासाचा पवित्र आपण स्वीकारला पाहिजे, घेतला पाहिजे. सर्वात आणि देवावरच आपण आपली भिस्त ठेवली पाहिजे, कारण जे जीवन आम्ही जगतो आजपर्यंत या देवाने आम्हाला सांभाळलेलं आहे. अनेक प्रकारचे अनुभव आम्हाला त्याने दिलेले आहेत. आमच्या मार्गात अनेक प्रकारचे अडचणी असतात की जे आम्ही या शारीरिक दृष्टीतून पाहू शकत नाही. या जगामध्ये असंख्य अशा प्रभावी भयंकर शक्ती आहेत, अडचण आहेत, परंतु अशा जगामध्ये देखील आम्हाला देव चालवतो, सांभाळ करतो, रक्षण करतो. म्हणून देवच पूर्णरित्याने आम्हा सर्वांचं सहाय्य करणार आहे. आज ज्या सद्य परिस्थितीमध्ये आम्ही जीवन जगत आहोत, आम्ही देखील कधी निराश न व्हावं. आम्ही आमच्या त्या निर्माणकर्त्या परमेश्वराकडे लक्ष केंद्रित करावं, कारण तोच आमचा सहाय्य करता आहे, तोच आमचा मार्गदर्शक आहे, तोच आमच्या सर्व गरजा पूर्ण आहे, परंतु आमचा निर्माण करता आहे, अखिल विश्वासा निर्माण करता आहे. आम्ही त्याकडे विश्वासानं आम्ही आमची दृष्टी लावावी. कधी कधी आत्मघाती विश्वास देखील असतो. देव जर आमचं रक्षण करतो, काही इतके आत्मघातिक असतात की नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये 4 तरुणांनी त्यांचा विश्वास हा आत्मघातकी होता की देव रक्षण करतो, म्हणून त्या नदीत आलेल्या पुरामध्ये ते पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु जसजसं पाण्याची पातळी वाढते, त्या नदीच्या पाण्याला अतिशय वेग असतो, ताकद असते आणि तिच्या समोर जे काही अडखळ येतील त्यांना ती उद्ध्वस्त करून टाकते. कारण हा अनुभव आम्हाला देखील आहे. आम्ही देखील नदीमध्ये पुरामध्ये गेलेलो आहोत कलिंगड धरण्याकरता, आणि ज्यावेळेस आमची पावलं पायाखालची वाळू सरकत जायची, पाणी वाढले की वाळू सरकत जायची आणि आमचा तोल बिघडायचा, परंतु आम्ही एकमेकांची हात धरून साखळी केली होती म्हणून आम्हाला भय नव्हतं. परंतु ह्या 4 करून देव रक्षण करतो या विश्वासाने ते गेले आणि बुडून मृत्यू पावले. हा आत्मघाती विश्वास आहे. देवाने आम्हाला बुद्धी दिलेली आहे, तर आम्ही त्या निसर्गाच्या विरोधात कधी पाऊल टाकू नये. आणि म्हणून देवाने आम्हाला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा आम्ही वापर करावा. रेल्वे येत आहे तर आम्ही रेल्वेच्या समोर जाऊ का चालत? कारण त्या रेल्वेला प्रचंड वेग असतो आणि क्षणात मनुष्याचे शरीराचे ते चिंधड्या करून टाकतात, कापून टाकतात. देवाने आम्हाला बुद्धी दिलेली आहे, म्हणून त्या बुद्धीचा आम्ही वापर करावा. जीवनातल्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आमची दृष्टी विश्वासानं त्या जिवंत देवाकडे लावावी. तो सहाय्य करण्यास सदा सिद्ध आहे. देवा पुढे यावं तुम्हाला मला आशीर्वाद देऊ. यावेळेस आपण आपलं दान जे डबे दिलेले आहेत त्यामध्ये टाकावं. आणि मी सर्व मंडळीला विनंती करतो की आपल्या दानाचे जे डबे आहेत जर चर्चे 7 तारखेपासून जर सुरू झाले तर 14 तारखेपासून
ते मंडळी जमा करण्याची कृपा करावी. त्याप्रमाणेच आव्हान पुन्हा एक वार करतो करुणा कसबेकर यांच्याकरता की त्यांचा अपघात झालेला आहे, त्यांना आर्थिक मदत हवी आहे. जे करू इच्छितात त्यांनी ती मदत देऊन सहकार्य करावं अशी मी सर्वांना नम्रतेची प्रार्थना करतो. त्यांची ही गरज आहे, अडचण आहे. म्हणून सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन परमेश्वराच्या सेवेत सिद्ध व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याप्रमाणेच मी सर्वांचे आभार मानतो की जरी या लॉकडाऊनमुळं भेट घेता येत नाही, घरी जाता येत नाही, येता येत नाही, परंतु या माध्यमातून भेट घेता येते. आणि यामध्ये जे सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये शशांक धिवर, विनय धिवर, त्याप्रमाणेच त्यांच्या मिसेस सोनी धिवर, निलेश कांबळे सेक्रेटरी मंडळीचे आणि अनिमेश नाईक या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी हे सर्व रेकॉर्डिंगला ते मदत करतात, आपला अमूल्य वेळ देतात आणि त्याद्वारे ही सेवा देवाच्या वचनाची होत आहे. त्याप्रमाणे रोहानी पारदे याचे देखील मी आभार मानतो की तो देखील सहकार्य करतो आणि अशा रीतीने देवाच्या वचनाची सेवा याद्वारे होत आहे. म्हणून आपण देवाचे आभार मानूया. देव आमचं सहाय्य करतो, मार्गदर्शन करतो. सर्व मान सन्मान आम्ही त्याच्या पवित्र आणि पूर्ण नामाला देतो. यावेळेस आपण दान अर्पण करीत असताना गीत गावे आणि गीत क्रमांक उपासना संगीतामधून गीत क्रमांक 510 509 नंबरचं गीत आहे. जे जे मनी आले मुख्य उच्चारिले, त्याचं पहिलं आणि शेवटचं चरण गावूया. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हातानी जे केले आज बापा. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हातानी जे केले आज बापा. ते अर्पितो मी तुझ लागी देवा, स्वीकार करावा याचा प्रेमे. ते अर्पितो मी तुझ लागी देवा, स्वीकार करावा याचा प्रेमे. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हाताने जे केले आज बापा. मी पण घे माझे तुझेच झाले, चरणी वाहिले सारे जिने. मी पण घे माझे तुझेच झाले, चरणी वाहिले सारे जिने. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हातानी जे केले आज बापा. दास मने झालो पुरताच तुझा, आता भार माझा कोण वाही. दास मने झालो पुरताच तुझा, आता भार माझा कोण वाही. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हातानी जे केले आज बापा. दानावर आशीर्वाद मागूया. प्रेमळेश्वरा दयाघना, मी तुझे अत्यंत आभार मानतो. तुझी उपकार स्तुती दयाघना. तुझ्या बरोबर तुझं प्रीती स्तव,
तुझ्यावरील विश्वासास्तव तुझ्या प्रेरिकाने तुझ्या भानरात जे अर्पण केले आहे त्या दानावर तुझा आशीर्वाद असू दे। या दानाचा विनियोग तुझ्या गणराज्याच्या कार्यासाठी घडू दे ईश्वरा। देणाऱ्याचे हात तू बळकट कर। आमचं जे काही ईश्वरा ते तुझं सर्व अतुलनीय प्रेम आहे। तू महान उपकार आमच्या जीवनात केले आहे की तुझा एक पुत्र आमच्या उद्धाराकरता दिलेला आहे। या महान उपकाराबद्दल या जीवनामध्ये कधी आम्ही उतराई होऊ शकणार नाही, पण तुझ्या प्रभूचा धर्म सदैव दया करणारा असा तू आमचा प्रेमळ पिता आहेस। म्हणून प्रभुदेव बापा या दानाचा सुगंध तुला प्राप्त होते आणि या दानाचा विनियोग तुझ्या घराच्या सेवेसाठी घडू दे। या सर्व कठीण परिस्थितीत तू आमचं रक्षण करतो, आम्हाला सुरक्षित ठेवतोस, आमच्या गरजा पुरवतोस, म्हणून आम्ही तुझे मनभावे आभार मानतो। जी वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग आम्ही तुझ्या सानिध्यात सहवासात तुझ्या प्रार्थनेत वचनात तुझ्या स्तवनात करावा। तुझ्या आश्रयाला नम्र भाव कारण त्या ठिकाणीच आमचा खरा उद्धार आहे। जे प्रार्थनेचं ओझं आम्हा सर्व लेकरांना तू देत आहे आम्ही सर्वांनी तो स्वीकार करावा आणि सर्वांसाठी आम्ही प्रार्थनेत रदबदली करावी, मध्यस्थी करावी असा आशीर्वाद आम्हा प्रत्येक लेकराला होते। प्रार्थना ऐकली म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। करणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त त्याच्या गुण आणि प्रेमात मागत आहे म्हणता ईश्वरा आमेन। त्यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आमच्या ऋण्यास सोडिले आहे तसे तू आमच्या ऋण्यास आम्हास सोड आणि आम्हास परिचित नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन। आशीर्वाद मागूया। मेघांचा महान मेंढपाळांचा करणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याची कृपा, देव बाप याची विकृती आणि पवित्र आत्म्याची प्रेमळ संगती आपणाबरोबर आणि देवाच्या सर्व लहान थोर प्रिय लेकरांबरोबर इथून पुढे सदा सर्व काळ असो आमेन। आपण सर्व मिळून सुगंध देवा हे गीत गावे। सुगंध देवा परात्पर स्तवा त्याला खालीवर तो बाप पुत्र